गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना सुप्रभात. आपण पुन्हा एकदा सगळे ऑनलाईन लेक्चरच्या या सेशनमध्ये एकत्रित आलेलो आहोत आणि आज आपण अगदी महत्त्वाचा आणि पुढचा टॉपिक घेणार आहोत मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भामध्ये, मोगल इतिहासाच्या संदर्भामध्ये. तर मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकूणच एक रूपरेषा सांगितलेली होती जी फार महत्त्वाची होती. ज्यांनी माझं मागचं लेक्चर ऐकलं नसेल त्यांनी ते ग्रुपवर मी टाकलेलं आहे, ते बघून घ्यावं. खऱ्या अर्थाने बाबराचं भारतामध्ये येणं आणि इब्राहिम लोदीची तत्कालीन कालखंडातली परिस्थिती या दोघांना घेऊन, या दोन स्टेजला घेऊन मी संपूर्ण त्याची पार्श्वभूमी विशद केली होती मागील लेक्चरला. आणि त्याच अर्थाने त्याचा एंड जो आहे तो मी पानिपतच्या मैदानावर केलेला होता. तर आता पानिपताच्या मैदानावर जे ऐतिहासिक युद्ध झालं आणि त्या युद्धाने भारतीय इतिहासाला जी कलाटणी दिली त्या संदर्भामध्ये आजचा हे महत्वाचं लेक्चर आहे. आणि एकूणच जर आपण भारतीय युद्ध बघितले बरेचसे प्रसिद्ध, त्यामध्ये पानिपतच्या युद्धाची भूमिका जी आहे ती फार महत्वाची राहिलेली आहे. एक कोणत्याही प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं मध्ययुगीन कालखंडामध्ये पानिपतच्या युद्धांनी मोठा इतिहास भारताचा घडवलेला आहे. तर हे युद्ध जे आहे ते त्यामुळेच फार राजकीय दृष्ट्या जितके महत्वाचे आहे तेवढे बाकी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचे ठरले आहेत भारतीय इतिहासात. त्यामुळे सातत्याने तुम्ही पानिपत युद्धांचा जो संदर्भ जो आहे तो तुमच्या बोलण्यात येतो, आपल्या भारतीय माणसांच्या गोष्टींमध्ये येत राहतो, सातत्याने येत राहतो. महाराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा तो येत राहतो. तर अशा पद्धतीने या भारतीय इतिहासामध्ये 3 जी पानिपताची युद्धे झाली ती खऱ्या अर्थाने महत्वाची होती. आता त्या युद्धांविषयी आपल्याला आज पहिलं जे युद्ध झालं त्याविषयी आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने बाबर जो आहे तो पानिपतच्या मैदानापर्यंत येऊन पोहोचला आणि इब्राहिम लोधी सुद्धा थोडी थोडी गतिहीन असणारी वाटचाल जरी असली तरी तिथे पानिपतच्या युद्धावर येऊन पोहोचला. आणि पुढे खऱ्या अर्थाने या दोन पक्षामध्ये जे युद्ध झालं ते आज आपल्याला बघायचं आहे. आता आपण मेन थीम सुरू करूया. तर पानिपतच्या युद्धावर बाबराची एकूण जी सैनिक लष्कर होतं ते थांबलेलं होतं आणि दुसरं जर आपण बघलो जे इब्राहिम लोधीचं लष्कर आमने सामने आलं होतं. आता पानिपत जे मैदान जे आहे ते नेमकं कुठे आहे सध्याच्या स्थितीमध्ये? तर हरियाणाजवळ 2 गावं महत्वाची आहे. एक सोनीपत आणि दुसरं आहे पानिपत. ही गावाची नावं आहेत. या गावाजवळ जे एक विस्तीर्ण मैदानी प्रदेश होता तोच खऱ्या अर्थाने हा युद्धासाठी अनुकूल असणारा मैदान होतं. आणि म्हणूनच या मैदानाला ते पानिपत गावाजवळ असल्या कारणाने पानिपतचं मैदान असं म्हणतात. तर हे बऱ्यापैकी उघड्यावर असणारं मैदान होतं की जिथे खऱ्या अर्थाने शेती केली जाण्याची नाही. आणि सातत्याने ते एक उघडं मैदान असल्या कारणाने इथे मोठ्या प्रमाणामध्ये आधीपासूनच लष्करी हालचाली होत होत्या. पण जे ऐतिहासिक युद्ध झाली या मैदानावर ती खऱ्या अर्थाने फार महत्वाची ठरतात. तर आज जर आपण बघितलं ते हरियाणाच्या जवळ, अगदी जवळ जर आपण म्हणायला जाऊया, चंदीगडच्या जवळ हे मैदान आहे. म्हणजे चंदीगडला जर तुम्ही गेले तर तिथनं पानिपत गाव जे आहे ते अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर तुम्हाला दिसून येईल. तर तिथे तुम्ही अजूनही व्हिजिट देऊ शकता. पण आता हे मैदान जे आहे ते शेतीखाली आलेलं आहे. पण तरी सुद्धा जर आपण या शेतीमध्ये जर तिथे गेलो आपण तर तुम्हाला या या तिन्ही युद्धांच्या संदर्भात किंवा लेटेस्ट घडलेल्या युद्धाच्या संदर्भात जर आपण म्हणायला जाऊया, 1762 साली घडलं पानिपतचं तिसरं युद्ध, त्याचे काही एव्हिडन्स पुरावे मिळतात आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सुद्धा बरेचसे पुरावे तुम्हाला भेटून येतात. तर हे खऱ्या अर्थाने भारतीय इतिहासासाठी ऐतिहासिक महत्त्व देणारं मैदान आहे. तर आता या मैदानावर दोन्ही पक्ष समोरासमोर आलेले आहेत. आता एक लक्षात घ्या की जेव्हा हे दोन्ही लष्कर आमने-सामने आलं, तेव्हा त्यांची परिस्थिती काय होती? तर सगळ्यात पहिले आपण इब्राहिम लोधीची संख्या लक्षात घेऊया. इब्राहिम लोधी हा सुलतानशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा शेवटच्या क्षणातला सुलतान होता आणि जरी तो त्याची क्षेत्रफळाची मर्यादा, राज्य विस्ताराची मर्यादा होती, तरी सुद्धा त्याला एक मोठ्या सैन्य संख्येचा तो सुलतान होता. अगदी मोठमोठ्या प्रमाणातले जे बेग होते, सरदार होते, त्याच्या अंडरचे अफगाणी काही टोळ्या होत्या, काही राजपूत सुद्धा जर आपण म्हणायला जाऊया, ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये दिसून येतात. तर या सगळ्यांना मिळून, या सगळ्या भारतीय घटकांना घेऊन जी इब्राहिम लोधीची सैन्य संख्या होती, ती जवळच्या जवळ 50,000 होती असं म्हणतात. म्हणजे जर आपण मी जे 50,000 सांगितले, ते अफगाण स्रोतामधून आलेलेच आहे. म्हणजे अफगाण स्रोतांनी इब्राहिम लोधीजवळ 50,000ची सैन्य संख्या होती असं लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मग सगळ्या गटांचं, वंशाचं तिथे योगदान होतं. यामध्ये मग घोडदळ सुद्धा आहे, यामध्ये पैदळ सुद्धा आहे, यानंतर
इतर बाकीचे जे गुलाम लोक जे लष्करासाठी काम करतात, सगळे सगळे त्याच्यामध्ये येतात. आता जर आपण तुझुकी बाबरीचा संदर्भ घेतला तर तुझुकी बाबरीमध्ये बाबर इब्राहिम लोदीची जी एकूण लष्करी व्यवस्था आहे त्याविषयी भाष्य करताना दिसतो. तुझुकी बाबरीमध्ये बाबर जो आहे तो इब्राहिम लोदीची सैन्य संख्या 1,00,000पर्यंत नेतो. म्हणजे तो जो आहे इब्राहिम लोदीची जी लष्कर आहे तो असं म्हणतो की ते 1,00,000च्या जवळपास होतं. आता यावर इतिहासकारांचं मतैक्य नाही. इतिहासकार या संख्येला थोडंसं खोटं म्हणतात. का बरं म्हणतात? कारण की त्यांना असं वाटतं की बाबराने स्वतःची जी एक विजेता म्हणून जी छाप आहे, ती अधिक दृढ होण्यासाठी ही लष्करी संख्या फुगवलेली आहे. म्हणजे काय? कारण की या युद्धामध्ये त्याचा जो विजय झालेला आहे, तो विजय कसा किती मोठ्या लष्करावर झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न तुझुकी बाबरीमध्ये त्याने केला. म्हणून त्याने ही संख्या वाढवलेली आहे. तर 1,00,000 संख्या जर आपण म्हणूया, तर ती पानिपतच्या मैदानावर पॉसिबल नव्हती असं बऱ्याचशा इतिहासकारांचं मत आहे. त्या दृष्टिकोनातून अफगाण स्तोत्रामधून जे येतं 50,000ची संख्या जी आहे ती आपण गृहीत धरायला हरकत नाही. कारण की ती थोडीशी अधिकृत वाटते. सुझुकी बाबरीचा संदर्भ न घेता आपण. तर 50,000ची सैन्य संख्या होती. आता आपल्याला दुसरीकडचं पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे बाबराची सैन्य संख्या कशी होती. तर बाबराकडे जेव्हा तो काबूलमध्ये होता, तेव्हा त्याच्याकडे ऑलरेडी जर आपण म्हणूया, तर 10,000च्या जवळपास तशी सैन्य संख्या होती. तर यामध्ये त्याचे नातेवाईक होते, यामध्ये त्याचे बेग होते, सरदार होते. त्याचबरोबर मध्य एशियातली ज्या टोळ्या आहेत, काही उझबेक प्रांतातले होते, काही मंगोल होते, काही तुर्क लोक होते. हे सगळ्यांना मिळून जे आहे बाबरचं लष्कर मिळालेलं होतं. आता बाबर जेव्हा भारतीय भूमीत प्रवेश करता झाला, एक-एक प्रदेश जिंकता झाला, तर बाबराने आपलं सैन्य संख्या वाढवलेलं होतं. तर पानिपतचं युद्ध येऊस्तोवर बाबराची जी सैन्य संख्या आहे, ती 12,000 सांगितली जाते आणि ती जवळपास निश्चित आपण समजूया, कारण की एकतर बाबरने स्वतः ते लिहिलेलं सुद्धा आहे, की 12,000 होती आणि बाकीच्या इतिहासकारांनी सुद्धा जेव्हा अभ्यास केला, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच संख्येच्या जवळपास ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे 12,000ची संख्या किंवा 13,000 जास्तीत जास्त आपण म्हणूया, ती संख्या फार फार महत्वाची होती. पण तरी सुद्धा इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की ती इब्राहिम लोदीच्या संख्येपेक्षा फार कमी होतीच. म्हणजे जर आपण इब्राहिम लोदीचं 50,000चं सैन्य बल घेऊ आणि बाबराचं सैन्य बल घेऊ, तर ते 12,000-13,000च आहे. तर यावरून तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल, की बाबराची सैन्य शक्ती जी आहे ती कमीच होती. तर याच्यामध्ये जे सगळे जर आपण म्हणूया, की त्याची जी सैन्य संख्या आहे ती 2-3 हजारांनी वाढली. ही वाढली केव्हा? तर जेव्हा त्याने भारतीय भूमीत प्रवेश केला आणि इथले बरेचसे काही अफगाण टोळ्यामधले लोकं आणि काही हिंदुस्थानी लोकं त्याच्या सैन्यामध्ये सामील झाले. तर तुम्ही एक लक्षात घ्या, की इथे तुम्ही दोन्ही पक्षामध्ये अ, ज्यांचा त्या पक्षाला विरोध आहे, तो मग कुठल्याही धर्माचा असो, तो बाहेरचा असो किंवा कोणताही असो, तो या 2 पक्षामध्ये सामील झालाय. म्हणजे राजपुतांमधले जरी आपण म्हणूया, की राजपुतांचा दिल्लीच्या तख्तासोबत संघर्ष होता, तरी बरेचसे जे राजपूत सरदार आहेत, ते इब्राहिम लोधीकडून सुद्धा लढले. फॉर एक्झाम्पल विक्रमाजित सिंग नावाचा राजपूत राजा होता, की जो इब्राहिम लोधीकडून तिथे लढला आणि इकडे जर आपण बघायला जाऊया तर इब्राहिम लोधी हा अफगाण होता. पण जेव्हा मुघल भारतात आले म्हणजे बाबर भारतात आला आणि त्याने काही ज्या हिंदुस्थानियांची भरती आपल्या लष्करामध्ये केली, त्यामध्ये काही अफगाणी लोकं सुद्धा होते. म्हणजे जे इब्राहिम लोधीच्या विरोधातले लोकं होते. त्यामुळे अफगाणी लोकं हे तुर्क लोकांपेक्षा वेगळे जरी असले आणि हिंदुस्थानी लोकांसोबत त्याचा संबंध बाबराच्या आधी किंवा मुघलांच्या आधी जरी असला, तरी आपला विरोधी पक्ष म्हणजे इब्राहिम लोधी आहे आणि याच्या विरोधात आपण युद्ध करत आहोत, या दृष्टिकोनातून ते बाबरासोबत सामील झाले होते. तर अशा पद्धतीने काही अफगाणी, काही हिंदुस्थानी लोकांची 2-3 हजाराची सैन्य संख्या जी आहे, ती बाबरासोबत येऊन मिळाली भारतामध्ये आल्यानंतर. तर अशा पद्धतीने त्याची सैन्य संख्या 12 ते 13,000च्या जवळपास होती आणि इकडे इब्राहिम लोधी जो आहे, तो तुम्हाला 50,000च्या सैन्य संख्येमध्ये दिसून येतो. तर संख्येदृष्ट्या जर आपण बघायला जाऊया, इब्राहिम लोधीचं सैन्य जे आहे, ते बाबरापेक्षा सगळ्यात जास्त होतं आणि त्यांना जिंकण्याची सगळ्यात जास्त भूमिका होती तिथे. तर मात्र युद्धामध्ये काय झालं ते आपण आता बघणार आहोत. तर जेव्हा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आले पानिपतच्या मैदानावर, तर हे 1 आठवड्यापासून स्वतःच्या समोरासमोर होते. म्हणजे एकदम ते आले आणि त्यांचं युद्ध सुरू झालं असं नाही. तर हे जवळ-जवळपास 1 आठवडा एकमेकांच्या समोर होते आणि त्यांच्या या दोन्ही पक्षामध्ये जे आपण जर बघायला जाऊया, तर लहान-लहान, छोटी-मोठी चकमकी घडत होत्या. तर या चकमकी ज्या होत्या अगदी लहान स्वरूपाच्या होत्या. मग कधी ते आक्रमण करायचे छोटं सैन्य घेऊन, कधी हे आक्रमण करायचे. प्रत्यक्ष मुख्य युद्धाला त्यांनी सुरुवात केलेली नव्हती. तर या युद्धाची सुरुवात जी झाली आहे, ती खऱ्या अर्थाने
20 एप्रिल 1526 साली झाली. तर या दिवसाला काय झालं हे तुम्ही लक्षात घ्या. आता जेव्हा हे दोन्ही सैन्य संख्या एकमेकांच्या समोर आली आणि बाबराने मग इब्राहिम लोदीच्या सैन्याचं एकूण संचालन आणि इब्राहिम लोदी जे आहे त्याचा पक्ष बघितला, त्याचं लष्कर बघितलं. तर तेव्हा त्याला काही गोष्टी जाणवल्या. त्या अशा की इब्राहिम लोदीची सैन्य संख्या आपल्यापेक्षा तिपटीने आहे. 50,000 पर्यंत ती आहे. तर ती असल्यामुळे ही आपल्या सैनिकांना म्हणजे बाबराच्या सैनिकांना ते घेरू शकते. म्हणजे आपला पराभव त्यामध्ये होऊ शकते. तर मग अशा वेळी मग बाबराच्या डोक्यात काय आलं, की आपण अशी कोणतीतरी तजवीज करावी, की जेणेकरून हे 50,000ची सैन्य संख्या जी आहे, ती आपल्यावर हावी होणार नाही. म्हणजे आपल्यावरती पुढाकार घेणार नाही किंवा अग्रकारी भूमिका घेऊन आपल्यावर पराभूत करू शकणार नाही. कारण की त्याचं ते म्हणणं बरोबरच होतं. 50,000चं जर तुमचं सैन्य असेल, तर पुढचा पक्ष जर कमी संख्येचा असेल, तो हा विचार करणारच. तर बाबर जो आहे त्याने ते बघितलं सगळं. दुसरी गोष्ट त्याने एक अशी बघितली म्हणजे त्याने एक तर ऑब्झर्व्ह केली, ती म्हणजे त्याने इब्राहिम लोधीचं चरित्र फार बारीकाईने तपशिलात लिहिलं आहे त्याच्या तुझुकी बाबरीमध्ये. तो काय लिहितो इब्राहिम लोधीविषयी, की इब्राहिम लोधी हा तरुण पण कोणत्याही युद्धाचा अनुभव नसणारा व्यक्ती होता. आणि हा व्यक्ती अनुभवजन्य रहित असल्या कारणाने तो एक साधारण सैनिकापेक्षा जास्त नाही. आणि जर आपण बाबराचं एकूण पार्श्वभूमी बघितली तर बाबर 11व्या वर्षापासून युद्धाला तोंड देतोय. आणि इथे इब्राहिम लोधी जो आहे तो वयाच्या 24व्या-25व्या वर्षी राजगादीवर बसतो आणि त्याला युद्धाचा अनुभव सुद्धा नाही. तर त्यामुळे तो एकदम साधारण असणारा सैनिक आहे, की ज्याला सैनिक कारवाई कशी करावी किंवा आपलं युद्धाच्या मैदानामध्ये हालचाली कशा कराव्या हे याला माहीत नाही. तर हा प्लस पॉइंट होता बाबरासाठीचा. तर ते त्याने सरळ-सरळ तुझुकी बाबरीमध्ये लिहिले आहे, की हा एक नवशिखा युवक आहे, की ज्याला युद्धाचा काही अनुभव नाही आणि तो आता काय करणार याच्याविषयी त्याला साशंकता होती. तर ते बरोबरही होतं त्या दृष्टिकोनातून. तर आता बाबराने हे सगळं हेरलं आणि मग त्याने काय केलं, तर आपली सैन्य संख्या त्याने सुनियोजित पद्धतीने त्या मैदानावर तिथे स्टेप वाईज त्याने ठेवण्याचा प्रयत्न केला. तर त्याने नेमकं कसं केलं, काय केलं हे तुम्हाला मी आता पीपीटीद्वारे दाखवतो. म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते कळेल. तर हे थोडंसं लक्षपूर्वक ऐका. तर मी माझं स्क्रीन शेअर करतोय आणि माझा व्हिडिओ ऑफ करतोय. हां. तर ही ती स्क्रीन आहे जी तुम्हाला मी शेअर केली. आता हे लक्षपूर्वक बघा. मी तुम्हाला दोन्ही पक्षाचं सैनिक प्लॅनिंग दाखवतो तुम्हाला. आता पहिला पक्ष आपल्याला जो घ्यायचा आहे तो आहे लोधीचा. इब्राहिम लोधी मैदानावर पानिपतच्या. तर बघा याची सैन्य संख्या साहजिकच आहे मोठी तुम्हाला दिसेल. हे जे आहे लोधी चं कॅम्प आहे म्हणजे लोधीचं शिबिर आहे, जिथे तो थांबलेला आहे. मागे त्याची जी आहे ही बॅक फोर्स आहे म्हणजे त्याचं संरक्षण करणारं सैनिक आहे. हे म्हणजे खास सुलतानाचं सैन्य आपण म्हणूया जे त्याच्या संरक्षणासाठी असतं. दुसरं आहे हे त्याचं लहान-लहान डिफेन्स असणारे सैनिकी दळ जे पुन्हा एकदा लोधीची प्रथम संरक्षण करणारी टोळी आपण त्याला म्हणूया, लष्कर म्हणूया. त्यानंतर तुम्हाला मेन जे युद्धामध्ये लढणारं फौज जे आहे, ते तुम्हाला इथे दिसेल. तर इथे त्याने 2 घोडदळ ठेवलेले आहेत. इथे त्याच्यासमोर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6च्या संख्येमध्ये आपण बघायला जाऊया, तर ते त्याने आपल्या समोर ठेवलेले आहेत. म्हणजेच काय, तर अगदी साध्या-साध्या पद्धतीने त्यांनी आपली सैन्य संख्या इथे स्थापन केलेली आहे. आता हा जो पॅटर्न जो आहे ना, हा लष्कर उभं करण्याचा हा भारतीय पॅटर्न आहे. म्हणजे भारतीय लोकं अशाच पद्धतीने, सरळ-सरळ पद्धतीने कोणत्याही युद्धामध्ये आपली लष्करी व्यवस्था उभारायची. तर हा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. तर अशी साधी सरळ रचना, सैन्य रचना जी आहे तुम्हाला लोधीची दिसेल. आणि हे 50,000चं सैन्य त्यासाठी सफिशियंटच होतं. तर हे झालं. आता दुसरा भाग आपण बघूया जो खास महत्त्वाचा आहे, जो बाबराच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा आहे किंवा आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, की युद्धशास्त्र कसं असतं, युद्ध मैदानावर कशा हालचाल कराव्या लागतात. तर हे जे शिबिर आहे ते मुख्य बाबराचं आहे. बाबर ज्या टेंटमध्ये होता, तंबूमध्ये होता तो हा हा टेंट आहे. बाबराच्या मागे राखीव फौज आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी. त्याचबरोबर बाबराने इथे राईट कॅव्हलरी आरसी जे तुम्हाला दिसतंय त्याचा लॉंग फॉर्म आहे राईट कॅव्हलरी म्हणजे उजवीकडचं घोडदळ. कॅव्हलरी या शब्दाचा अर्थ होतो घोडदळ. तिथे त्याच्या बाजूला उजवी साईडला घोडदळ आहे. त्यानंतर लेफ्ट कॅव्हलरी म्हणजे डावीकडची घोडदळ. तर हे ते आहे. इथे आय जे तुम्हाला दिसत आहेत, ते त्याचा एक रिझर्व्ह दळ होता जो युद्धामध्ये त्यांनी
सातत्याने वापरलेलं आहे किंवा ही त्याची नवी युक्ती आहे. ते काय आहे युक्ती ते तुम्हाला मी सांगणार पुढे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे उजवीकडच्या घोडदळाच्या बाजूलाच हे त्याने एक राखीव फौज आणखी इथे उभी केली आहे, जी घोडेस्वार आहे. त्यानंतर या लेफ्ट कॅव्हलरीच्या बाजूला सुद्धा त्याने एक आय नावाची म्हणजे जी राखीव फौज आहे घोडदळ ती इथे उभी केलेली आहे. ठीक आहे. हे झालं बाबराच्या आजूबाजूचं त्याचं संरक्षण करणारी फळी. त्यानंतर बाबराच्या पुढची फळी आपण बघूया. तर ही सगळी जी फळी आहे, ही खऱ्या अर्थाने फार महत्वाची आहे. जी मुख्य लष्कर आपण म्हणूया जे युद्धावर लढायला होतं ते इथं त्याने उभं केलेलं आहे. त्याच्याच बाजूला त्याने राईट विंग उभी केली आहे. म्हणजे हे बघा हे जे त्याचे मागचे लाईन्स आहेत, त्याला संरक्षणदृष्ट्या सपोर्ट करणारी ही राईट विंग आहे. म्हणजे उजवीकडून समजा जर कोणी येऊ घातलं तर त्याला अडवणारी ही आहे. तर इथे तुम्हाला एक गॅप दिसेल त्याचा उपयोग मी सांगेल नंतर. तर इथे ही राईट विंग आहे जी मागच्याचं संरक्षणासाठी उभी केली आहे, उजवीकडची विंग. त्यानंतर अशाच पद्धतीने ही लेफ्ट विंग तुम्हाला दिसते. तर इथे लेफ्ट विंग कशासाठी? तर इथे यांच्या संरक्षणासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा बाबराने स्वतःला किती चांगल्या पद्धतीने सुरक्षित करून ठेवलेलं होतं. असंच जर आपण बघायला जाऊया तर इब्राहिम लोधीने सुद्धा स्वतःला केलं होतं. पण बाबराने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धोरणाच्या दृष्टिकोनातून स्वतःला सुरक्षित केलं. आता खऱ्या अर्थाने मी तुम्हाला जे सांगायचं आहे तुम्हाला ते हे आहे. तर इथे तुम्हाला हा जो पी दिसतोय, हे पी जे आहे ते पानिपत हे गाव आहे. तर पी म्हणजे काय? तर हे पानिपत गाव. आणि पानिपत गाव जर आपण बघूया ते बाबराच्या उजवीकडे आहे. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला बाबराने आणखी एक रिझर्व्ह फोर्स ठेवलेली होती जी पानिपत गावाच्या बाजूला होती थोडक्यात. तर अशा पद्धतीने पानिपत गावाच्या उजवीकडे त्याने आपली सैन्य संख्या ठेवलेली होती. आणि आता मी तुम्हाला डावीकडे नेतोय. तर डाव्याला बघा इथे त्याने काहीतरी तुम्हाला हे नेट सारखं दिसत आहे आणि इथे तुम्हाला पुन्हा एकदा रिझर्व्ह फोर्ट त्याची दिसत आहे. तर हे जे नेट सारखं जे दिसत आहे ते खंदक आहे. म्हणजे बाबराने काय केलं की हे जे डाव्या साईडचं जी स्पेस होती ती स्पेसमध्ये त्याने खंदक खोदलं म्हणजे खड्डा खोदला मोठा. आणि त्या खंदकावर जर आपण बघायला जाऊया तर त्याने संपूर्ण झाडपाला तोडलेले झाडं जे आहेत ते असे झाकून ठेवले जेणेकरून ते कोणाला दिसणार नाही. पण तो खंदक जो आहे तो त्याने खूप मोठा खोदला की जेणेकरून त्याचं ही साईड जी आहे ती सेफ झाली. आता बाबराने हे का बरं केलं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा बाबराने हे सैनिक संख्या इब्राहिम लोधीची बघितली, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, की हे आपल्याला घेरू शकतात. तर घेरण्याचे 2 मुख्य मार्ग होते. कोणती होती? तर एक तर पानिपतचं गाव वरून ते येऊ शकत होते साइड बायला आणि दुसरीकडून त्याची ही जी उडी बाजू आहे डावीकडची तिथून ते येऊ शकत होते. म्हणून त्याने काय केलं बघा किती हुशार होता तो. त्याने आपली जी उजवी साइड आहे, त्याचा कव्हर म्हणून पानिपत गावाला वापरलं. म्हणजे पानिपतच्या गावाच्या तिथे बाजूलाच त्याने स्वतःच उजवी साईड ठेवली. आपण कधी-कधी संरक्षणासाठी बघा, उजव्या साईडला जर आपण भिंतीला टेकून असतो ना सपोर्टसाठी, तशा पद्धतीने त्याने हे पानिपतचं गाव जे आहे ते स्वतःच्या सेफ्टीसाठी त्याने ब्लॉक करून टाकलं. म्हणजे उजवी साईड सगळी जी आहे ते त्यांनी ब्लॉक करून टाकली. म्हणजे जेणेकरून हे सैनिक जे आहे ते पानिपत गावात घुसणार नाही. म्हणजे तो मागच्या साईडने सेफ राहील. आणि या पानिपत गावाला त्याने सेफ साईड तर घेतलंच म्हणजे उजव्या साईडला तर घेतलंच आपली सपोर्ट म्हणून. त्याचबरोबर या या पानिपत गावाला त्याने खऱ्या अर्थाने सैनिक संख्येने सुद्धा वेढून दिलं. म्हणजे जेणेकरून इब्राहिम लोधीचे सैन्य जे आहे ते या गावावरून म्हणजे या साईडने हमला करू शकत नाही. बघा आता हा किती हुशारपणा झाला की स्वतःच सैन्य संख्या कमी असताना त्याने गावाला स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वापर केला. मग हे झालं उजव्या साईडने. आता मग त्याने डाव्या साईडकडे बघितलं. तर डाव्या साईड त्याची जी उघडी होती, तर ते त्याने संपूर्ण खंदकाने खोदून काढली आणि खंदकाने खोदून काढून त्याच्यावर झाडं टाकून दिले. म्हणजे जेणेकरून इब्राहिम लोधीचं इकडचं सैनिक जे आहे, ते खंदक ओलांडून जाऊ शकणार नाही. म्हणजे काय तर या साईडने सुद्धा तो सेफ झाला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा, जे त्याचे 2 मार्ग त्याच्यावर आक्रमक करण्यासाठी वापरण्याजोगे होते इब्राहिम लोधीला, ते बाबराने ब्लॉक करून टाकले. तर खंदक खोदल्यानंतर आता घोडदळ तर इब्राहिम लोधीचं याच्यावरून जाऊ शकणार नाही आणि जर गेलं तर ते सगळेच्या सगळे याच्यात पडतील. तर हे त्याचं एक मोठं चाणक्य दृष्टिकोन आपल्याला दिसून येतं, सेनापतित्व दिसून येतं. तर अशा पद्धतीने बघा त्याने हे फ्रंटवर त्याने बरोबर स्वतःला तिथे सेफ करून टाकलं. राईट विंगला पानिपत घेतलं आणि लेफ्ट विंगला त्याने हे खंदक खोदून स्वतःला सेफ केलं. आणखी एक गोष्ट त्याने नव्याने इथे इन्क्लूड केली जी युद्ध नीतीशास्त्राच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची ठरते. तर तुम्हाला हे आता रेड डॉट दिसत आहे. मी तुम्हाला जवळ करतो. इथे रेड डॉट दिसत आहेत 2 आणि समोर तुम्हाला काहीतरी पांढऱ्या याच्यामध्ये ब्लॅक डॉट दिसत आहे. हा पुन्हा एकदा लंबकृती आकाराचा रेड तुम्हाला पट्टी दिसत आहे. हे तुम्हाला आता मी दाखवतो पुन्हा. हे असं हे स्ट्रेट लाईनमध्ये त्याने उभं केलेलं आहे. असं, असं, हे असं.
हे बघा हे पूर्ण. तर हे कुठपर्यंत आहे? या खंदकापर्यंत. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल हे काय आहे? ते तुम्हाला मी सांगतो आता. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, हे जे तुम्हाला ब्लॅक डॉट दिसत आहे, ते आपल्या बैलगाड्या आहेत. म्हणजे आपण बैलगाड्या ज्या वापरतो ना, त्याला ज्या गाड्यांना बैल जुंपतो, तर त्या बैलगाड्या आहेत. या सगळ्या बैलगाड्या त्याने आपल्या गावातून आणि कधी-कधी जेव्हा युद्धात जिंकल्या सामान वाहण्यासाठी, तर त्या त्याने आपल्या युद्धामध्ये वापरल्या. आता त्याने बैलगाड्या का बरं वापरल्या ते तुम्हाला सांगतो. त्याने सगळ्या बैलगाड्या ज्या आहेत, म्हणजे एकूण जर आपण आकडा घेतला, तर या बैलगाड्या ज्या आहेत काळ्या डॉटमध्ये तुम्हाला दिसून येतात थोड्याशा इथे ब्लॉकमध्ये 700 इतक्या संख्येमध्ये त्या बैलगाड्या त्याने समोर आपल्या समोर ठेवल्या 700. आणि या बैलगाड्या ज्या आहेत ते त्याने चांबड्याच्या पट्ट्याने बांधल्या. चांबड्याच्या पट्ट्याने त्याने ते बांधून घेतले एकमेकांना. तर यामुळे काय झालं की एक अडसर निर्माण झालेला आहे. तर या बैलगाड्या त्याने या ब्लॉकमध्ये वाटलं. म्हणजे 700 जर आपण त्याचं डिव्हिजन केलं तर त्याने कधी कुठे कुठे 50 वापरल्या, कुठे 100 वापरल्या. तर तुम्ही इमॅजिन करा पानिपतचं मैदान किती मोठं असेल. तर 700 गाड्या जर तो एका वेळी त्या लाईनमध्ये बांधतोय, तर तेव्हा तुम्हाला त्याची एक भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात यावी. तर अशा पद्धतीने त्याने एक संच जो आहे बैलगाड्यांचा बांधलेला इथे उभा केला आणि त्याच्यामध्ये मग त्याने गॅप ठेवून ही एक पट्टी तुम्हाला दिसून राहील. हे पट्टी जी आहे हे दुसरं काही नसून तोफ आहे. ठीक आहे. हे तोफसाठी जाणारं एक बॅकग्राऊंड आहे. तर एक लक्षात घ्या त्याने प्रत्येक ब्लॉकच्या नंतर तोफ ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि मध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते स्पेस सोडून दिलेली आहे. मध्ये त्याने स्पेस सोडली. ठीक आहे. इथे तोफ टाकल्यामध्ये 2 गाड्यांच्या संचाच्या मध्ये आणि इथे स्पेस ठेवली. ठीक आहे. हे सांगतो मी त्याने का बरं केलं तसं. तर अशा पद्धतीने 700 गाड्याची संपूर्ण आखणी त्याने आपल्या समोर केली आणि इथे थोडी स्पेस त्याने सोडली. ओके. तर हे आहे फ्रंट लाईन जी फार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होती. आता हे जे रेड डॉट जे तुम्हाला दिसत आहेत ते आहे फलक. म्हणजे मोठमोठ्या लाकडाच्या पट्ट्या ज्या आहेत ते त्याने उभे केल्या आणि त्याला आपण जर म्हणूया की पहिल्याच्या कालखंडामध्ये हा, तर तुम्हाला मी सांगत होतो या ज्या रेड पट्ट्या ज्या आहेत ना त्या रेड पट्ट्या त्याने या साईडला ज्या उभ्या केल्या त्या एक संरक्षणात्मक दृष्टिकोनातून ढाल म्हणून त्याने वापरली. म्हणजे त्याने एक असं मोठं फ्लेक्स आणि लाकडाची पट्टी आपल्या समोर ठेवली त्या बैलांच्या मागे की ज्याच्या मागे उभे राहून 2 सैनिक जे आहे किंवा 3 सैनिक जे आहे ते गोळीबारी करतील. गोळीबारी करतील इन द सेन्स बंदुकीचा वापर करतील किंवा इथे जे तोफ जे आहे या तोफेला तिथे बार देतील. तर अशा पद्धतीने जर कोणी बाणाचा मारा समोरून केला तर ते त्यांच्या पट्ट्यामध्ये येणार नाही. म्हणजे त्याने वरून येणारा किंवा पुढून येणाऱ्या बाणासाठी त्याने या फळ्या ज्या बांधल्या त्याच्या मागे आड लपून म्हणजे लपून राहून जर आपण बघायला जाऊया ते इथे तोफदळ जो होता तो वापरायचे. आणि अशा पद्धतीने त्याने हे खूपच बारकाईने अभ्यास करून त्याने हे उभं केलं. म्हणजे सगळ्यात पहिले त्याने बैलगाडीचे जोड वापरले. ते ब्लॉक करून टाकला. त्याच्या मागे आपल्या सैनिकांना उभे राहण्यासाठी त्याने असे मोठमोठे बॅनर फलक बांधले लाकडाचे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते तोफ त्याने ठेवली. आता हे तुम्ही जर बघितलं तर किती सुरक्षात्मक दृष्टिकोनातून त्याने हे प्लॅनिंग केलं होतं आपण बघू शकता. तर असं त्याने केलं. आणि आता ही मधली गॅप त्याने का बरं सोडली तुम्ही एक लक्षात घ्या. मधली गॅप त्याने कोणत्या एका प्लॅनिंग नुसार सोडली की मधल्या कालखंड म्हणजे युद्ध सुरू होईल तेव्हा आपल्या मुख्य सैनिकांना इथून त्या गॅप मधून पुढे जाता येईल. म्हणजे ही जी बाजू आहे या बाजूमध्ये जाता येईल. हे तुम्हाला एरो सुद्धा दिसेल. आणि याचा आड घेऊन म्हणजे या गॅप मधून मुख्य सैन्य जे आहे ते युद्धासाठी बाहेर पडेल. कोणी इथून पडेल, कोणी इथून पडेल, कोणी इथून पडेल, कोणी इथून पडेल. आणि हे सगळं जे आहे ते सुरू राहील या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान. आणखी एक तुम्हाला ब्लॉक इथे दिसतील. तर हे जे ब्लॉक जे आहे ती एक अशी बाउंड्री होती की जी इथून जर कोणी बाण सोडला म्हणजे ही कॅव्हलरी जी होती ती धनुधारी कॅव्हलरी होती. म्हणजे हे धनुधारी घोडदळ होतं बाबराचं की जे घोड्यावरूनच बाण मारायचे. तर इथून ज्यांनी बाण मारला तो बाण जो आहे तो जिथे पडेल त्या पॉइंटवर हे त्यांनी थोडेसे एक सिग्नल्स उभे केले होते. म्हणजे जेणेकरून आपले सैनिक म्हणजे आपले घोडदळातले जे स्वार आहेत ते जेव्हा बाण सोडतील तेव्हा इथून येणारे जे सैनिक जे आहे ते या पट्ट्यामध्ये येणार नाही. तर हे खूपच दूरदृष्टिकोनातून त्यांनी हे केलेलं होतं की हे त्यांनी सिग्नल समजावं की या पट्ट्यामध्ये तुम्हाला यायचं नाही आहे. या पट्ट्याच्या अंदर तुम्ही जर उभं राहिले तर तुम्ही सेफ राहाल. या पट्ट्याच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्यावर मात्र बाणाचा वर्षाव होईल. तर बघा हे किती त्याने पद्धतशीर विचारपूर्वक सगळं त्याने केलेलं आहे. म्हणजे इतकी बघा तुम्ही त्याने डिफेन्स लाईन स्वतःभोवती उभं केली आहे. का बरं केली?
तर स्वतःचं सैनिक फक्त त्याचं 12,000चं होतं आणि इब्राहिम लोधीचं 50,000चं होतं. तर हे कोणी विचार सुद्धा करणार नाही. म्हणजे भारतीय युद्धशास्त्र जे तुम्हाला मी सांगितलं, त्या युद्धशास्त्रामध्ये कोणी असा विचार करणार नाही, की अशा पद्धतीने सुद्धा नियोजन केलं जाऊ शकते युद्धाच्या मैदानाचं. तर बाबराने फार बारकाईने, हुशारीने युद्धाचं मैदान स्वतःसाठी त्याने उपयोगी आणलेलं होतं. हे इब्राहिम लोधीला समजलंच नाही हे सगळं करत असताना. तर अशा पद्धतीने स्वतःची एक बचावात्मक पण तरी अग्रेसिव्ह आक्रमक असणारी सुरक्षा फळी त्याने उभी केली आणि खऱ्या अर्थाने बाबर जो आहे तो या युद्धामध्ये निर्णायकीच्या अवस्थेमध्ये का बरं आला, त्याचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे. बाबराने या संपूर्ण प्लॅनिंग मधून स्वतःचा सेनापतित्व सिद्ध केलं. सेनापती काय करत असतो, तर तो गाईडलाईन देत असतो, प्लॅनिंग करत असतो, मार्गदर्शन देत असतो. तर हे सगळं त्या सगळं जर आपण बघायला जाऊया, ते इथे तुम्हाला दिसून येईल. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही एकदा ओव्हरलुक करा, मग मी तुम्हाला पुढच्या घडामोडी सांगतो. आपले जे आहे 6 मिनिटं इथे राहिलेले आहेत. तर ते प्रत्यक्ष युद्धापूर्वी पुन्हा एकदा आपण ओव्हरलुक करू, मग मी हे सेशन एंड करेल. तर अशा पद्धतीने त्याने स्वतःला इथे विनस्त केलं. आता जेव्हा त्याने हे उभं केलं, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या डोक्यात कोणतीतरी योजना चालू होती. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी तर चालू होतं, की जेणेकरून आपण या 50,000च्या सैनिक संख्येला तोंड देऊ. तर अशा पद्धतीने बाबर जो आहे, तो स्वतःला सेव्ह करण्यासाठी, त्याचबरोबर आक्रमण करण्यासाठी इथे सिद्ध झाला. आता जेव्हा इब्राहिम लोधी ने हे सगळं बघितलं, इब्राहिम लोधी याच्या शिबिरावर होता आणि त्याला हे समजलं, की अशा पद्धतीने बाबर काहीतरी हालचाली करतोय. तेव्हा तो त्याच्या त्या तंबूतून बाहेर आला आणि त्याने हे बघितलं, की बाबर काहीतरी करतोय. तर त्याला लक्षात आलं, की बाबर जे करतोय त्यामुळे आपल्याला फार थोडी स्पेस जी आहे ती याच्यावर आक्रमण करण्यासाठी मिळणार. तर मग अशा प्रसंगी आपण काय करावं? तर अशा प्रसंगी आपण आता आपले सैन्य संचालन जे आहे ते दुरुस्त करावं. म्हणून जेव्हा इब्राहिम लोधीने बाबराच्या या संरक्षण फळीच्या दृष्टिकोनातून आता आपण आपलं सैन्य व्यवस्थित करावं या दृष्टिकोनातून जेव्हा त्याने हालचाल सुरू केली, तेव्हा खऱ्या अर्थाने मग बाबराने आपलं या लष्कराला आक्रमण करण्याची आज्ञा दिली. म्हणजे जेव्हा तो हे सगळं करत होता, इतका वेळ गेल्यानंतर हे सगळं तो करत होता, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याने युद्धाची घोषणा केली आणि हे सगळं मग आता इथे सुरू झालं. तर अशा पद्धतीने पानिपतचं मुख्य युद्ध जे आहे ते सुरू झालं आणि त्याने बाबराने ते सुरू केलं. आता हे सगळं तुम्ही एकदा पुन्हा बघा. मग आपण सेकंड सेशन मध्ये तुम्हाला या युद्धाची एक पुन्हा एकदा वर्णन मी करणार आहे. तर हे ते आहे, कारण की आपले 4च मिनिटं राहिलेले आहेत पहिल्या सेशनचे. तर हे एकदा बघून घ्या आणि आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर ही जी युक्ती आहे याला रुमी युक्ती असं म्हणतात. रूमचा राजा जो आहे मध्य एशियामध्ये, रूम जो राजा आहे तुर्कस्तानचा तिकडे रूमला, तर त्याने ही युक्ती योजली होती चालदिरांच्या युद्धामध्ये 1514 साली. जो मी तुम्हाला इस्माईल शहा याचं नाव घेतलेलं आहे, सफवी, त्याच्या विरोधात चालदिरांचं जे युद्ध झालं, त्या चालदिरांच्या युद्धामध्ये त्या रुमी सुलतानाने ही युक्ती केली होती, ज्यामध्ये सफवी इराणी शहाचा पराभव झालेला होता. त्याने आणखी एक युक्ती केली होती, ते तुम्हाला मी सांगायचीच आहे. ठीक आहे. तर याला रुमी युक्ती असं म्हणतात. म्हणजे बैलांना बैलगाडीला जोडण्यासाठी जी एकूण त्यांनी संरचना केली त्याला रुमी पद्धत असं म्हणतात. ठीक आहे. तर मी इथे शेअरिंग स्टॉप करतोय आणि आपण दुसरं सेशन याच्यानंतर लगेच सुरू करूया. मी एंड करतोय सेशन 1. सेशन 2 लवकरच जॉईन व्हा. 5 मिनिट.